फक्त एवढा अंतर आहे. आता बघा गाडी कशी जाती मलाच माहित नाही. आता हा कसा थांबतोय. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज वीकेंड होता आणि त्यामुळेच आम्ही फिरायला चाललोय. इथं जवळच एक कुंडमळा म्हणून एक प्लेस आहे तळेगावात, तिकडे चाललोय आम्ही फिरायला. म्हणजे ते लोणावळ्यामध्ये पण येतो. हां, तर थोड्याच वेळात ट्रेन येते. आता आम्ही सध्या तळेगाव रेल्वे स्टेशनला आहे. तर चला बघूयात काय होतं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. तर चला. तर सध्या आमची ट्रेन आली. तर मित्रांनो, फायनली लोकल मध्ये वगैरे बसलोय. सोबत काय कॉलेजचे मित्र जस्ट कॉलेज सुटले आणि ते घरी चालले. तर चला बघूयात काय होतंय. आता थोड्याच वेळात ट्रेन निघणार आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय बेगडेवाडी रेल्वे स्टेशनला. इथनं जवळच कुंडमळा आहे. आपल्याला बॅक साईडने जायला लागतं. 1-1.5 किलोमीटर इथनं आपल्याला 10 मिनिटं चालत जावं लागतं. त्याच्यानंतर कुंडमळ्याची जागा येते. इथनं जाण्यासाठी काही रिक्षा वगैरे काही असं नाहीये, चालत जावं लागणार आहे. आणि त्या जागेमध्ये तसं व्हिडिओ आणि फोटोज काय अलाउ नसतात. तरी आम्ही बघणार आहे, ट्राय करणार आहे. चला, व्लॉगला कंटिन्यू करा, भावाला जरा सपोर्ट करा. सबस्क्राईब का ना करते तुम्ही, सबस्क्राईब करा. 2000 सबस्क्रायबर करायचे आपल्याला. चल रे भाऊ, चला. ऊन तर लागते भावांनो, तर चला. असल्या उन्हात आपल्याला चालत जायचंय. तर आता सध्या आम्ही चाललो कुंडमळ्याच्या रस्त्याला. त्याच्या आधी जायच्या आधी इथं क्रॉसिंग वगैरे असते, तर इथं थोडं ट्रॅफिक सारखा सीन असतोय. आता हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आहे. तर ह्याच्या साईडनं हा रस्ता जातो. या रस्त्याने आता आम्ही चाललोय चालत. हा तुमचा ब्लॉगर सिद्धी, जो की चष्मा घालून करतोय हवा. आता चल भाऊ, आता इथनं तुला चालायचंय 1 किलोमीटर, 1 ते 1.5 किलोमीटर. चला लवकर लवकर. आता कसा दिसतोय आधी सांगा भाऊ. फुल टाईट आलोय मी तुमच्यासाठी. बघा जरा कसं टाईट आलंय. व्हिडिओ नव्हता चॅनल वरती, म्हणलं जाऊ आज फिरायला. वीकेंड पण होता आणि प्रॅक्टिकल एक्झाम पण फायनली संपलेले आहेत. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा. आणि बरेचसे जण आहेत आपले कार्यकर्ते, व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत चॅनलला. तर नुकतेच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. लवकरच 2000 करा. तर चला, ऊन लागायला लागले, आपल्याला जावं लागेल लवकर लवकर. A few moments later. तर मंडळी, कंप्लीट अर्धा ते पाऊण तास पाय पीट करून आम्ही आता जवळ आलो. एकदम कुंडमळ्याचा ब्रिज जो तो मोजून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हा तुम्ही मागच्या साईडला बघू शकता, पूर्ण मिलिटरी एरिया आहे. या ठिकाणी व्हिडिओ शूट किंवा फोटो शूट करायला अलाउड नाहीये, तरी पण आम्ही करतोय. तर चला बघूया. 2 मिनिट पण वाजवत होते डिफेन्स वाले. तर 2 मिनिटावरती आपलं लोकेशन आहे. तर चला बघूयात काय मजा येते. आम्ही मध्ये इथं थांबून जे मिलिटरीचा एरिया आहे तिथं काय फोटो काढले, दोघांनी इंस्टाग्राम वरती अपलोड पण केले. तुम्ही बघायच्या आधी आता व्हिडिओ इथं दोघांची इन्स्टा आयडी देतोय, दोघांना फॉलो करा. A few inches later. तर मित्रांनो, फायनली आपण लोकेशनला पोहोचलोय. तुम्ही मागच्या साईडला बघू शकता. आणि इथनं एक ब्रिज जातो. खरं तर हा जो ब्रिज आहे तो जोडलेला आहे वस्ती ते मेन रोड. म्हणजे याच्या पलीकडल्या साईडला एक छोटंसं गाव आहे आणि ते गाववाले पण इकडं मेन रोडला येण्यासाठी त्या ब्रिजचा वापर करत असतात. तर चला बघूयात काय घडते. तुम्ही बघू शकता आतमध्ये पाण्याचा झरा वगैरे आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत पण तरी पण बऱ्यापैकी पाणी आहे. जरा पावसाळ्यामध्ये जास्त फ्लो असतो,
पण आता थोडासा कमी झालाय. तर चला बघूयात नेमकं काय मजा येते. तर आता जस्ट आम्ही या ब्रिजवर चाललोय, जो की ब्रिजचा काही तुम्ही आतापर्यंत सिनेमॅटिक वगैरे बघितला असेल. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा भाऊ अजून बोला, तुम्हाला आता काय करायचंय? तर पाण्याचा फ्लो बघतोय मी. फ्लो खूप दाबून असतो. हा जरा नाही का रिस्की प्लेस आहे. आता तर तसं काय तेवढे रिस्क नाही, पण मान्सून मध्ये खूप जास्त रिस्क असते. त्या टायमाला मी आलेलो आहे, त्या टायमाला कसा फ्लो असतो ते माझ्या चॅनलवर टाकले मी. माझे चॅनल लिंक पण डिस्क्रिप्शनला आहे. MD पटेल म्हणून चॅनल आहे आपलं. तर मित्रांनो, हा जो ब्रिज बघताय तुम्ही खरं तर थोडासा रिस्की आहे, कारण थोडेफार पॉईंट जे त्याचे ओपन आहेत आणि पाण्याचा फ्लो बघा तुम्ही त्या ठिकाणी. पावसाळ्यामध्ये हा फ्लो जो तो थोडासा जास्त असतो. बघू शकता खरं तर जागा कमी आहे आणि गाड्या येतात जे आम्हाला शूट पण व्यवस्थित करता येत नाहीये. एकाकडे गाड्या येतात आणि फक्त एवढा अंतर आहे. आता बघा गाडी कशी जाती मलाच माहित नाही. आता हा कसा थांबतोय असा विषय थोडासा, म्हणजे जागा कमी आहे ही आणि इथं वर्दळ जास्त आहे. तर चला करा एन्जॉय इथला व्ह्यू. मित्रांनो, फायनली ब्रिज उतरून आम्ही आता खाली आलो. मंदिराच्या साईडचा हा व्ह्यू आहे. बाजूला तुम्ही बघू शकता माझं काय मुलं स्विमिंग वगैरे करते ते. तर चला आता आम्ही आमचा प्लॅन आहे खाली जायचा, पण पाण्याचा फ्लो जास्त त्याच्यामुळे काही हिंमत होत नाही. पण तरी बघू जरा, करू जरा काहीतरी आगाऊपणा केल्याशिवाय मॅच जमतच नाही मला. तर पण चला जाऊया. ते म्हणजे गाडी जातो कुठं यायला लागली ती. वा 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 अल्टिमेट. थोडं जरी चाक नसलं तर गाडी डायरेक्ट खाली. भाऊ गाडी 25 लाखाची इनोवा क्रिस्टा. पलीकडे पोरं होते पाहुणारे भाई.
तुझे भाऊ तुम्ही पण जा ना असं भाऊ तिथं पाहिले का घसरतं का मी गेलेलो आहे आधी रिस्कवर आहे खूप जर पडलो ना भाऊ तर डायरेक्ट आपण नाही का त्या साईडलाच जात असते जाऊ दे आता काय जाऊ आपण जायचं का जाणार तर आहेच वरती आपल्याला जायचं हे बघा असा विषय आहे तर मित्रांनो फायनली तुम्ही पाण्यामध्ये जे कार्यकर्ते आतापर्यंत बघत होतात तर ते हे इथं आलेले आहेत आता यांचं स्विमिंग वगैरे झालेलं आहे यांना विचारूयात आतमध्ये कसं वाटलं काय तर हाय माझं नाव अजय सूर्यवंशी आहे मी राहतो निगडीमध्ये मी आलो कुंडमाळ्याला आम्ही इथे कंटिन्यू येत असतो पण कुंडमाळा आपलं भारी प्लेस आहे इथे येऊन भारी वाटलं यार पाणी एकदम नॅचरल आहे आणि स्विमिंग करताना भारी वाटलं खूपच भारी वाटलं आम्हाला आणि हे भाऊ जे आहेत त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू ते कंटिन्यू चालू द्या थँक्यू चला मित्रांनो आता आपण बघूया पलीकडल्या साईडला जाणार आहे आम्ही आता नाही का बघता बघता 1 तासाचे 2 तास होऊन 2 तास झाले लई टाइम गेलाय लोकल पण मिस झाली आमची 6:40ची लोकल असते ती पण गेली आहे Few minutes later. थांब फोटो काढण्यासाठी येते पण हे असले जरा खाचखळगे त्याला तर कुंड म्हणतात इकडल्या मागच्या साईडला आहे ना मागच्या साईडला घोराडेश्वरचा डोंगर आहे आम्ही मान्सून मध्ये गेलो होतो घोराडेश्वरला व्हिडिओ आहे ऑलरेडी चॅनल वरती कुठं थांब मी आलो तिकडं कुठे कोण पडलं तर कसं होईल आयुष्य थांब कॅमेरा जाईल तुम्ही बघू शकता मित्रांनो दिसायला छोटं दिसतंय जरा थांब यांना क्लिअरली दाखव आपण हे बघा झूम अरे हा हे फक्त झूम आहे ऍक्च्युली खोल जर म्हणायला गेलं तर खूप जास्त खोल आहे तसं व्हिडिओ मध्ये दिसत नाही ते प्रॉपरली आणि थोडं पुढे अजून थोडस तर बघू शकता ह्या साईडला आपल्याला जो वरचा व्ह्यू दिसत होता त्याचा जो पाण्याचा प्रवाह आहे स्थिती भाऊ तुम्ही फक्त या जरा दामाने बाबू तर ह्या साईडला आहे तो मेन जागा जी की आपल्याला दिसत होती बाबू थांब हा या साईडला तर मित्रांनो तुम्ही ब्रिज वरनं जे पूर्ण बघत होता ते आतमध्ये एवढं खोल आहे बघा हा मेन कुंड आहे खरं तर हे सगळे कुंडच आहेत म्हणजे मान्सून मध्ये पूर्ण भरलेलं असतं हे आता सध्या थोडंफार प्रमाणात पाणी आहे आतमध्ये खूप खोल आहे भाई जर चुकून पाय वगैरे निसडला तर तुम्ही डायरेक्ट वरती ब्लॉग नाही येणार चॅनल डायरेक्ट बंद तर मित्रांनो आपलं जे कुंडमाळ्याचं प्लेस होतं ते पूर्णपणे एक्सप्लोर करून झाले खरंच खूप भारी प्लेस आहे आम्ही 2.5-3 तास इथं थांबलो होतो 4 वाजता आम्ही इथं आलो होतो आणि आता 7 वाजले आहेत खरंच खूप मजा आली तुम्ही पण बघितलं असेल हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार